किंवा गुन्हा सिद्ध कोर्टात झाल्यावर मग मात्र आपण तशा उमेदवाराला तिकीट देत नाही. त्यामुळे आता एफआयआर मध्ये नावं आहेत, काही उमेदवाराला तिकीट दिली आहे, सर्वच पक्षात दिली आहे, पण पुढे डेहनकरजी नाराज झाले आहे. आम्ही त्यांच्याही चर्चा करणार आहोत. मी स्वतः चर्चा करणार आहे आणि त्यातून मार्ग निघेल. त्यामुळे जेवढे बिल्डिंग मध्ये लोक राहत असतील त्या सर्वांना प्रॉपर्टी कार्ड देणे हाही एक महत्वाचा निर्णय आम्ही घेणार आहे. भारतीय जनता पक्षामध्ये काही काळ कार्यकर्ते जरी नाराज झाले असले, काही निर्णय मनाविरुद्ध जरी झाले असले, तरी आमचा कार्यकर्ता काही दिवसांनी पक्षाची भूमिका समजून घेतो, पक्षाने घेतलेला निर्णय समजून घेतो आणि पक्षादेश मानून पुढे त्या ठिकाणी पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडून यावे, आपला पक्ष निवडून यावा याकरता कामाला लागतो. त्यामुळं आम्ही सर्व जे नाराज झालेले कार्यकर्ते आणि ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांना आम्ही चर्चा करणार आहोत आणि मला विश्वास आहे की भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी ज्यांनी निवडणुकीमध्ये अपक्ष अर्ज केला आहे ते लवकरच परत घेतील. चंद्रपूरची कारवाई योग्यच आहे. माननीय प्रदेश अध्यक्षांनी केलेली कारवाई एवढ्या करता की प्रदेशांनी मंजूर केलेली उमेदवाराची यादी परस्परच बदलणे हे काही योग्य नाही आणि म्हणून प्रदेश अध्यक्षांनी तेथील अध्यक्षांना काढून टाकलेला आहे. नाही, एखादा गुन्हा दाखल होणे, एखाद्यावर त्या ठिकाणी केस रजिस्टर होणे, पण नंतर मात्र कोर्टामध्ये ती बाब योग्य आहे की नाही किंवा तो गुन्हा सिद्ध ठरला का यावर मात्र जास्त भर जातो. साधारण आपण एफआयआर मध्ये जरी नाव असलं तरी शेवटी गुन्हा अंतिम करण्याचं किंवा गुन्हेगारांना गुन्हा सिद्ध करण्याची जबाबदारी किंवा गुन्हा सिद्ध कोर्टात झाल्यावर मग मात्र आपण तशा उमेदवाराला तिकीट देत नाही. त्यामुळे आता एफआयआर मध्ये नावं आहेत, काही उमेदवाराला तिकीट दिली आहे, सर्वच पक्षात दिली आहे. जेव्हा काही कोर्टाचा निकाल लागेल तेव्हा आपल्याला त्याच्यात अधिक भाष्य करता येईल. नाही, आमचा संकेत महायुतीचाच आहे. पण स्थानिक लेवलला काही त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी किंवा तिथल्या शिवसेना भाजपमध्ये आपसात न बसल्यामुळं काही ठिकाणी युती झाली नाही. पण राज्याचा जो काही चर्चा झाली आहे, राज्यात जे काही आम्ही एकत्र बसलेलो आहोत, माननीय देवेंद्रजी एकनाथजींनी युतीचे संकेत दिले आहे आणि त्यामुळे युतीमध्येच आम्ही त्या ठिकाणी जाणार आहोत. पण स्थानिक लेवलला मात्र कधी कधी वरच्या स्तरावर युती केल्यानंतरही खाली स्थानिक लेवलला काही त्या ठिकाणी अडचणी तयार होतात दोन्ही पक्षाकडनं. त्यामुळे कधी कधी महायुती त्या ठिकाणी तुटलेली आहे. तर मला असं वाटतं की आता जिल्हा परिषदला आम्ही पुन्हा एकत्र बसू. साधारण मला असं वाटतं जो काही निवडणूक आयोगाचा कार्यक्रम आला आहे त्यामध्ये 12 जिल्हा परिषदा तर 50% आतमध्ये आहे ओबीसीच्या. त्या निवडणूक आयोग केव्हाही घेऊ शकेल. राहिला बाकी जिल्हा परिषदला तर 21 जानेवारीचा कोर्टाचा निकाल जो आहे त्या आधारावर पुढचा निर्णय मला वाटतं आयोग घेईल. नाही, आता या सर्व अपक्ष लढलेल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याशी नेत्याशी चर्चा आम्ही सर्व करणार आहोत आणि मला विश्वास आहे की आमचे कार्यकर्ते काही काळापुरते जर नाराज झाले असेल तर पुन्हा एकदा पक्षाचं काम करतील. माननीय डेहनकरजी आणि आमच्या अर्चनाताई हे दोघंही निष्ठावान कार्यकर्ते आहे. पण थोडे डेहनकरजी नाराज झाले आहे. आम्ही त्यांच्याही चर्चा करणार आहोत. मी स्वतः चर्चा करणार आहे आणि त्यातून मार्ग निघेल. ठीक आहे, त्यांचा तो अधिकार आहे. त्यांचा अधिकार त्यांनी कसा वापरावा त्यांचा निर्णय आहे. नाही, काही अडचण नाही. त्यांच्या पक्षाचा जो अधिकार आहे तो त्यांनी पूर्णपणे त्यांचा तो अधिकार आहे. त्यामुळे त्यांनी काय करावं यामध्ये मी भाष्य करणे योग्य नाही. पण भारतीय जनता पार्टी ज्या ठिकाणी लढतं आहे त्या ठिकाणी आमचे उमेदवार पूर्ण क्षमतेने निवडून येतील. 51% मतं घेऊन निवडून येतील. ही तयारी भारतीय जनता पार्टीची केलेली आहे. आमच्या पक्षावर जनतेचा विश्वास आहे, महायुतीवर विश्वास आहे आणि त्यामुळं मला वाटतं की आम्ही चांगल्या पद्धतीने निवडून येऊ. पिंपरी चिंचवड असो की पुणे असो, भारतीय जनता पार्टीचाच महापौर बसेल आणि नंतरही निवडणुकीनंतरही समजा काही चर्चा करता आला, आम्ही शिवसेनेची चर्चा करू, याच्याशी चर्चा करू. पण निश्चितपणे आम्ही जिथे लढतो आहे तिथे ताकदीने लढू, 51% मतं घेऊन निवडून येऊ. नाही, मी त्याच्याकडे जाणार आहे. उद्या सकाळी 10 वाजता मी रवी राणाकडे जाणार आहे. त्यांच्याही चर्चा करणार आहे आणि त्या ठिकाणी जे काही उमेदवार त्यांनी उभे केले आहेत ते परत घेण्याची विनंती मी त्यांना करणार आहे. मी आता तिथली माहिती घेतली नाही. तिथले आशिष शेलारजी आणि आमचे अमित साटमजी त्यावर चर्चा करतील. नाही, आम्ही माननीय मुख्यमंत्री ज्या ठिकाणी जाणार आहे त्या ठिकाणी मुख्यमंत्री जातील, काही ठिकाणी मी जाईल, काही ठिकाणी आमचे अध्यक्ष जातील, आमचे स्टार प्रचारक जे आहेत ते जातील. यावेळी मात्र 100% आमचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी निवडणुकीमध्ये पूर्ण झोकून घेणार आहे आणि आमची सर्वांची जबाबदारी आहे. निश्चितपणे भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते
माननीय गडकरी साहेबांनी आम्ही विनंती केली आहे. त्यांनी वेळ देण्याची विनंती केली आहे. सर्वांनाच विनंती केली आहे. आमचे स्टार प्रचारक जे आहेत, ते सर्व निवडणुकीमध्ये दिसतील. आता जे निर्णय घेतलेले आहे, जवळपास 50-52-53 निर्णय घेतलेले आहेत. त्या निर्णयाची अंमलबजावणी खाली करणे. जसं मुख्यमंत्री पानन रस्ते योजना, मुख्यमंत्री बळीराजा पानन रस्ते योजना. आता प्रत्येक एसडीओला आम्ही तिथलं सचिव केलेला आहे, आमदारांना अध्यक्ष केला आहे. या ठिकाणी योजना चालू करणे. तुकडेबंदी कायद्याने जे 60 लाख परिवाराला फायदा झाला, तो परिवाराला झाला की नाही झाला याची उजळणी करणे. महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यामध्ये आमचं महसूल खातं छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान करणार आहे. ज्यामध्ये एका जिल्ह्यातल्या सर्वच योजनाला घेऊन त्या जिल्ह्यात 10,000, 15,000 नागरिकांना पट्टे वाटपापासून तर पांधन रस्त्यापर्यंत या शिबिराच्या माध्यमातून लाभ आम्ही देणार आहोत. मी स्वतः दिवसभर त्या जिल्ह्यात राहणार आहे आणि राहून छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियानातल्या संपूर्ण लाभार्थ्यांना, शेतकऱ्यांना, शेतमजुरांना महसूल खात्याच्या माध्यमातून या ठिकाणी पूर्ण मदत लोकांना मिळाली पाहिजे, हे करणार आहे. दुसरं, जे क्लिष्ट कायदे आहे MLRC कोडमध्ये, जे जमाबंदी आयुक्ताकडे आता मोजणी विभाग आहे आमच्याकडे. मोजणी ही किती लवकर होईल, ही 15 दिवसात झाली पाहिजे अर्ज केल्याच्या. मुद्रांक खात्याकडे वन स्टेट वन रजिस्ट्रेशन, कुठेही रजिस्ट्री करता आली पाहिजे. आणि आमचं जे खातं आहे महसूल कोर, या महसूल कोरमध्ये महसुली अधिनियम जे कालबाह्य झालेले आहेत, नवीन कायदे आणण्याची गरज आहे. ते कायदे आम्ही आणणार आहोत, जेणेकरून जनतेला तहसीलदार एसडीओच्या कार्यालयात जायची गरज नाही. घर बसल्या जनतेला आमचं खातं त्यांचा संपूर्ण अधिकार प्राप्त करून देणार आहे. आणि शेवटचं प्रामुख्याने या वर्षी व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड, म्हणजे फ्लॅट स्कीममध्ये राहणाऱ्या घरांना त्यांचं प्रॉपर्टी कार्ड देण्याचा निर्णय. आता यांच्याकडे रजिस्ट्री आहे, फक्त प्रॉपर्टी कार्ड नाही आहे. त्यामुळे जेवढे बिल्डिंगमध्ये लोक राहत असतील त्या सर्वांना प्रॉपर्टी कार्ड देणे, हाही एक महत्वाचा निर्णय आम्ही घेणार आहे. आणि सोबतच या राज्यामध्ये मायक्रो झोनिंग करणार आहे. प्रॉपर्टीचं मायक्रो झोनिंग केलं तर रेडी रेकनरच्या रेटमध्ये अवास्तव रेडी रेकनर जे लागतात लोकांना, जर मोठं घर असेल, बाजूला लहान घर असेल, तर मोठ्या घराचा रेट लहान घराला लागतो. पण लहान घराचा रेट वेगळा असला पाहिजे, मोठ्या घराचा रेट वेगळा असला पाहिजे. जशी जशी त्या घराची परिस्थिती आहे त्याप्रमाणे रेट लागले पाहिजे. त्याकरता मायक्रो झोनिंग करणे हाही एक महत्वाचा निर्णय आम्ही करणार आहोत. त्यामुळं एकीकडे आमचं खातं लोकाभिमुख, पारदर्शी आणि गतिमान होण्याकरता जनतेला इज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये जनतेला घरपोच सेवा देण्याचा निर्णय आम्ही करणार आहोत.